रुपये द्या आणि भांडी घ्या. बांधकाम कामगारांची ठेकेदारांकडून लूट. विष्णू कारंपुरी महाराज. महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध योजनेअंतर्गत भांड्याचे किट देण्यात येत आहे. हे भांड्याचे किट मोफत देण्याची योजना आहे, परंतु सोलापुरातील केगाव रोडवरील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे असलेल्या ठेकेदाराच्या गोडाऊनमधून गरीब बांधकाम कामगारां बंधू भगिनींकडून 1000 रुपये घेऊन भांडी किट देण्यात येत आहे. अशी गंभीर बाब समोर आली आहे. मेम मफतलाल ग्रुप या कंपनीस बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप करण्याचा ठेका महाराष्ट्र शासन व महामंडळ यांनी बहाल केला आहे. त्यानुसार सोलापूरसाठी मेम मफतलाल कंपनीकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींकडून प्रत्येक कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी संच दिला जात आहे. याबाबत कामगारांनी पैसे कशाला घेता, भांडी मोफत द्या असे विचारल्यास आपण कोठे जातात जावा, 1000 रुपये द्या, भांडी किट घ्या, अन्यथा कोठे जातात जावा असे म्हणतात. अशी तक्रार अनेक बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीकडे केली आहे. त्यावरून संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, महिला सदस्य वैशाली बनसोडे, महिला सदस्य रेखा आडकी, सदस्य गणेश बोड्डू यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. पाहूया सहाय्यक कामगार आयुक्त काय कारवाई करतात व प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर कारवाई न झाल्यास समितीच्या वतीने पोलीस कारवाई करण्यात येईल असेही पत्रकात नमूद केले आहे. 1000 रुपये द्या, भांडी संच घ्या, अशा प्रकारे बांधकाम कामगारांची, गरीब बांधकाम कामगारांची लूट होत आहे. महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत. त्या अंतर्गत भांडी वाटप करणे देखील या योजनेमधला एक भाग आहे. परंतु गेल्या 15 दिवसापासून सोलापुरात केगाव रोडवरील अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे मफतलाल ग्रुपचा एक गोडाऊन आहे. त्या ठिकाणी मफतलाल ग्रुपच्या सोलापूर प्रतिनिधींनी बांधकाम कामगारांना भांडी किट देण्यासाठी, संच देण्यासाठी प्रत्येकी 1000 ते 1500 रुपये घेत आहे. जो कोणी त्यांना विचारतो की पैसे नाही कसं काय, तुम्ही मोफत आहे, तर तुम्हाला कोणाला जायचं सांगायचं सांगा, आम्ही या ठिकाणी ठेका घेतलेला आहे, आम्ही सुद्धा पैसे भरलेले आहे, 1000 द्या किंवा 1500 द्या, आम्ही भांडी किट घेऊन जाऊ. या बाबतीमध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, गावकर लोकांनी तक्रार केल्या. त्यावेळेला आम्ही सहाय्यक कामगार त्यांच्याकडे महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मी अध्यक्ष या नात्याने विष्णू कारंपुरी महाराज, त्याचबरोबर उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, सदस्य गणेश बोड्डू, महिला सदस्य वैशाली बनसोडे, महिला सदस्य रेखा आडकी आणि त्याचबरोबर इतर प्रतिनिधींनी या बाबतीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं. सहाय्यक कामगार देखील आयुक्त देखील काय करायला तयार नाहीत. कामगार आयुक्तांना सुद्धा माहीत नाही तिथं भांडी वाटप आहे. कामगार आयुक्तांना कोण भांडी वाटप करतो माहीत नाही, परंतु कामगार आयुक्तांच्या सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड साहेब आहेत, त्यांच्या सहीशिवाय कुठलंही काम या बांधकाम क्षेत्र कामगार योजनेमध्ये होत नाही. ओळखपत्रापासून पूर्ण योजनाचा कुठलाही लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांचा परवानगी किंवा सही लागते. असे असताना त्यांना किती लोक तक्रार केली तर देखील लक्ष द्यायला तयार नाही. बांधकाम कामगार तिथे त्या ठिकाणी टाळून चेंगराचेंगरी होऊन एक महिला 2-3 महिला जखमी झालेल्या आहेत. त्या ठिकाणचा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा कार्यकर्ता
त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारलं तर तुला काय करायचं अशा प्रकारच्या भाषा ठेकेदाराकडून ऐकू येते. वेळप्रसंगी ठेकेदार हा तिथला प्रतिनिधी अंगावर मारण्यासाठी येतो. सहाय्यक कामगार आयुक्तांना आमच्या संघर्ष समितीच्या वतीने प्रत्यक्ष भेट देण्या असं मी लेखी पत्र दिल्याने प्रत्यक्ष भेट देण्यासाठी अनेक वेळा सूचना केल्या. आम्ही म्हणजे भेट देण्याची आम्ही त्याला विनंती केली, पण अद्याप भेट दिलेली नाही आहे. यावरून सर्व लोकांचं मिली बघत आहे का या ठिकाणी यांनीच कामगार आयुक्तांनी आदेश काढलेला आहे हे समजून येत नाही. आम्हाला तर समजलं एका सत्ताधारी आमदारांचा माणूस ठेका घेतलेला आहे. मी सगळं वर बघून घेतो, मुख्यमंत्र्याकडे बघतो, तुम्ही बिंदास 1,000 रुपये घेत जावा असं सांगितलं. ती सुद्धा अनेक लोक तोंडी सांगत आहेत. नेमकं प्रकार काय याकडे सहाय्यक कामगार आयुक्तांनी लक्ष द्यावं, पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, माननीय पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, ते संबंधित आमदारांनी लक्ष द्यावं. पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कामगार लुटले जात आहेत. कामगार संघटना त्या ठिकाणी गेल्यात. गुंडागिरीची भाषा होतोय. गुंडागिरीची भाषा करून ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अप्रिय घटना घडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी सहाय्यक कामगार आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना आणि कामगार मंत्र्यांना विनंती करतो, हा 1,000 रुपये घेण्याचा प्रकार ताबडतोब बंद करा. अन्यथा महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.